महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सन्माननीय विश्वस्त त्याचप्रमाणे ज्ञान सेवा शिक्षण मंडळ संचालित प्राथमिक जैन माध्यमिक विद्यालय शिवकर तालुका पनवेल या ठिकाणी संस्थापक आणि अध्यक्ष सुद्धा आहेत। त्यांची शैक्षणिक अर्हता BCM आहे। माध्यमिक शिक्षण म्हणून 37 वर्ष ते सर्व्हिसमध्ये गेली, 23 वर्ष समाज प्रबोधनकार म्हणून काम करतात, कीर्तन प्रशिक्षण वर्ग चालवतात। 5 पुस्तके सुद्धा त्यांची प्रकाशित केली आहेत। त्यापैकी बाबांचं एक पुस्तक माझ्याकडे आहे, मागे त्यांनी त्या ट्रेनिंगच्या वेळेस मला दिलं आणि खरंच त्यांचं या आपल्या समाजासाठी, या सर्व लोकांसाठी, जनतेसाठी, संप्रदायासाठी फार मोलाचं वरदान आणि योगदान आहे। जोरदार एका गावांसाठी टाळ्या वाजूया। भावांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी आल्याबद्दल आभारी आहोत आणि आपल्या कीर्तन रूपी सेवेसाठी आपण सुरुवात करूया। मनोयवेदं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। रामकृष्ण
माझे गडी कोणा कोणा माझे गडी कोण कोण माझे गडी कोणा कोणा माझे गडी कोण कोण देवरा विनाया कोणे देवरा विनाया कोणे निवडा विनाया कोणी निवडा विनाया कोणी निवडा विनाया कोणी निवडा विनाया माझे गडी कोणा माझे गडी माझे गडी देवरा विनाया कोणे देवरा विनाया कोणे निवडा विनाया कोणी निवडा विनाया निवडा विनाया कोणी निवडा विनाया कोणी हुशार विद्यार्थी पुढे बसत असतात बरं का सुद्धा धोका का बघतायचा जागा रोड बसण्याची इकडे बसा ना जागा आहे आपल्याकडे एवढा
रा
छोटासा काल्याचं कीर्तन म्हणून ही सेवा माझ्यासाठी मनाच्या वाट्याला आलेली आहे. भगवंत याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी तुम्ही मायबाप श्रोतेवर्ग मान्य करून घ्या अशी आशा आहे. प्रभो तुम्ही महेशाची आमती मी दुबळाची असे भक्ती म्हणून बोल तरी गंगावती तरी स्वीकारार्थी. आणि ज्या आशेने आपण हे सर्व आध्यात्मिक सोहळे सप्ताह करत असतो, काहीतरी या संसार म्हटल्यानंतर ते दुःखाचं मूळ आहे, संपूर्ण भरलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीतरी विश्रांतीचा भाव मिळावा, सुख मिळावं. माऊली म्हणते सुखाला पात्र होणार तुम्ही, पण एक अट आहे. सुखासुखी काही मिळणार नाही, पण ती अट फार सोपी आहे, फार सोपी आहे. काय अट आहे? तरी अवधान एक वेळ द्यायचे. काय करायचं? इकडे तिकडे बघायचं नाही, काही जाऊ दे. काय माऊली म्हणते? तरी अवधान एक वेळ द्यायचे, मग तू सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. कीर्तनाला आहात ना, कुणीतरी मित्र वगैरे विचारतात काय वा अभंग होता, म्हणतात की नाही हो काय महाराजांनी कीर्तन केलं. तरी समर्थ विचारतो बाबा अभंग कुठला होता? नाही फार मस्त केलं. अरे अभंग कुठला होता कोण नाही, ध्यानात राहण्यासाठी माझ्या मागून म्हणायचा म्हणाल ना. माझे गडी कोण कोणा, माझे गडी कोण कोण, एवढा भिन्न यातुनी, एवढा भिन्न यातुनी. आप आपणामध्ये मिळो, आप आपणामध्ये मिळो. एक खेळो एकाशी, एक खेळो एकासी. घाबर्यांच्या मुळात काळ्या, घाबर्यांच्या मुळात काळ्या. धाडा धाडा वळतिया, धाडा धाडा वळतिया. तुका म्हणे देवापासी, म्हणे देवापासी. विटाळसी नसावी, विटाळसी नसावे. आप आपणामध्ये मिळो, आप आपणामध्ये मिळो. एक खेळो एकाशी. एक खेळो एकासी. कीर्तनाचा भावार्थ सुरुवात होते, ती खरी कीर्तनाची सुरुवात असते. किती वाजले? 11:20 आणि याच्या पुढे 2 तास कीर्तन चालेल, बरोबर ना? 12:20 21. ओके. असं तिकडना वास आला आमटीचा का मग समज लागणार असं काळ्याची रीत आहे. पहा फार सुंदर असा काळ्याचा अभंग आणि आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. काळ्याच्या प्रसादाची महती फार विलक्षण आहे. वैकुंठी कवायचे नाही, कवळ काही राहायचे बरं का. ते लोक इथल्या काळ्याची अपेक्षा करतात, येता येत नाही. म्हणून काळ्याच्या नेहमीचे देवजरी झाले मासे. असं फार सोप्या पद्धतीने करून सांगणार आहे, कारण मी नुसत्या हाडाचा नाही, हाडाचा आणि मासाचा शिक्षक आहे. 37 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे. काय म्हणताय जगद्गुरु तुकोबा? आज आपण 2 वर्ष जगद्गुरूंचा बीजोत्सव साजरा करीत आहोत. खऱ्या अर्थाने बीजोत्सव तेव्हाच साजरा होईल जेव्हा तुकोबांचे आयुष्याविषयीचे, जीवनाविषयीचे विचार तुम्हाला 100% नाही पण 50% तरी तुम्हाला कळतील
तेव्हा खरा तुम्ही विजयोत्सव साजरा केला असं म्हणायचं, अन्यथा नाही. जसं मध्ये संधी मिळेल तसं तुकोबांचे महत्त्वपूर्ण विचार तुमच्या समोर मांडणार आहे. कारण अनेक संत होऊन गेले, पण जगद्गुरु पदवी कुणाला मिळाली? तुकाराम. फक्त जगद्गुरु तुकोबांना ही पदवी मिळालेली आहे. का मिळालेली आहे ते पुढे येणार आहे. फार सुंदर. आता हा आपण भले 2.5 दिवसाचा असो, एक सोहळा करतो आहे, पण एकट्याने होईल का? एकट्याचा नव्हे हा खेळ, म्हणवरी मेळ जमविला. हा मेळ जमविणे म्हणजे सुद्धा काळा आहे. आज काळ्याचा बहुतेक सुंदर असे प्रकार जे संतांनी केले ते तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. काळ्याचं कीर्तन आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. पहा जगद्गुरु काय म्हणतात, माझे गडी कोण कोण. जगद्गुरु तुकोबा म्हणतात बरं का. तुकोबांचं गडी व्हायचं आहे, येरा गैऱ्याचं नाहीये. म्हणजे तुकोबांच्या विचारांचं गडी व्हायचं आहे, हे लक्षात ठेवा. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तुम्ही. सगळेच आहेत असं म्हणायला पाहिजे होतं ना, पण तसं नाही आहे. हे जगद्गुरूंना सुद्धा माहिती होतं. 900 900 हा सगळा प्रकार झालेला आहे. आणि झालंय काय महाराज बरं का. मृदुंग म्हणे, माझी दिंडी मोठी दिसावी ना म्हणून कुणाला पण घेतो, चला चला. अशामध्ये हे 900 यात्रेची वाट लावून टाकतात महाराज. गादीवरून सांगतो बरं का. तुकाराम म्हणे ते पाहिजे जातीचे ना येरा गव्हाचे संतांची आहे. मग कोणतंही पाऊल उचलताना आपण आपल्या संतांनी आपल्या ग्रंथाने काय मार्गदर्शन केलं याचा विचार करा. हल्ली आपल्याकडे खूप खूप बोललं जातं धर्म खत्रे में, धर्म खत्रे में, धर्म खत्रे में. मग आपलं शास्त्र काय सांगतंय? धर्म खत्र्यात गेल्यावर काय सांगतं शास्त्र? यदा यदा धर्मस्य परित्राणाय साधनाय विनाशाय किती कामासाठी भगवंत येत असतो? किती? रामकृष्णारी हिंदुवात ना 3 कामासाठी येत असतो. धर्म संस्थापनार्थ एक काम कोणाचं आहे? भगवंताचं आहे का आपलं आहे? भगवंताचं आहे ना. मग ते भगवंतावर सोपवल्यावर चांगलं होईल का आपण हातावर घेतल्यावर सोपं होईल? हा, ग्रंथ वाचा अगोदर. धर्माचं पालन करण्यासाठी कोण येतो? भगवंत येतो. धर्माचे पालन
आपल्या धर्मामध्ये जे पाखंड असेल ते पहिल्यांदा काढलं पाहिजे. शेतकरी आहात ना, निवडावे तण, बरोबर रामकृष्ण, निवडावे तण शेती करावे. आता तुम्ही बोला, निवडावे खडे, बोला, निवडावे खडे तरी दळण मोज खडे. म्हणून धर्माचं पालन करणं म्हणजे दुसऱ्या धर्माला नावं ठेवणं नाही. प्रथम शेजाऱ्याच्या घरामध्ये डोकवायचं का आपलं घर स्वच्छ करायचं? बोला, आपलं घर स्वच्छ करायचं. आपल्यामध्ये जे पाखंड आहे म्हणून तर जगद्गुरु म्हणाले धर्माचे पालन करणे. जगद्गुरु समजून घ्यायचं आहे. नंतर एका वर्षामध्ये कोणी येतील, बाबा काय जगद्गुरु समजले, तरी 4-5 तरी त्यांचं मुख्य असे सिद्धांत सांगता आले पाहिजे. कुणाचे? जगद्गुरू दादा महाराजांचे नाही. भगवंत येतो धर्तीवर, काही असा अत्याचार होऊ लागला की मग धरती कायमपणे जाते भगवंताकडे. आता ह्याच्या मागचा अवतार होता राम होता. आणि मग जेव्हा अवतार घ्यायची वेळ येते तेव्हा सगळे चर्चेला बसतात. मग शेष नारायण म्हणतो, नको रे बाबा, मागच्या जन्मामध्ये मी लहान झालो, काय कष्ट सोसले. भगवंत म्हणतो, काळजी करू नको, आता तू काय हो, ज्येष्ठ हो, तुझी आज्ञा मी पाळीन, मी लहान भाऊ होईल. आणि मग सगळे जे राम अवतारी जे वानर होते ते कोण झाले? गोपाळ झाले. कोण झाले? गोपाळ झाले. राम अवतारी रामाच्या चरण स्पर्शाने शिलेची सुंदर अशी बाई बनली. सगळ्या ऋषीमानांना वाटलं का चला आपण एक शिला घेऊन जाऊ, दगड घेऊन जाऊ. ते गेले रामाकडे, म्हणे बाबा पाय लावा, मला एक बायको पाहिजे. कोणाची मागणी? संन्याशांची. असं ते म्हणते, बाबा या जन्मात तर काही शक्य नाही, तुम्हाला मी पुढच्या जन्मात बायका करून घेईन. मग त्या ऋषीमुनी सगळे या गोपाळ अवतारात कोण झाल्या? गौडणी झाल्या. हे बा, आत्म्याला स्त्री पुरुष असं काही नसतो. कधी तो स्त्रीच्या अंतःकरणात जातो, कधी पुरुषाच्या. म्हणून आत्मा हा अलिप्त, त्याला जे पाहिजे ते लोक घेता येतं. असं ठरलं, सगळं ठरलं. आणि मग ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी अवतार घ्यायचं ठरलं. पण अगोदर वडिलांचं लग्न तर झालं पाहिजे, तर मुलगा जन्माला येणार ना. मग आपल्याला माहिती आहे की वसुदेवाची देवकी कोणाची बहीण होती? कंसाची बहीण होती. आणि काय बहिणीच्या वरातीमध्ये भावाला आनंद वाटतो ना, नाचतात वगैरे. तसा त्या कंसाने रथ सजवला. कशासाठी? बहिणीच्या वरातीसाठी. एवढ्यात आकाशवाणी झाली. कंसा ऐक म्हणे, आकाशीची वाणी सांगत असे, कंसा मानी भरवसा बोलण्याचा. आठवाईचा पुत्र वधीर तुलसी, धरसला मानुसी धरुणी ठेव. धरुणी ठेव, वेगळं शब्द काहीतरी असायचं ना. आकाशाची वाणी झाल्याबरोबर रथाखाली उतरला आणि देवतीला केसांना पकडलं, खाली ओढली. एवढा वसुदेवाने हात पकडला. हा 8वा पुत्र हिचा मारणार आहे ना, मग हिची कशाला तू हत्या करतोस? हिची हत्या करून तुझं मरण चुकणार नाही. चला तुला भाग देतो, वचन देतो, आम्हाला बंदिशालेमध्ये ठेव. मग त्या कंसाने त्यांना कंसाने त्यांना कुठे ठेवलं? बंदिशालेमध्ये. बंदिशालेमध्ये ठेवलं. बर, आता तिथे सामान्य माणूस असताना तर देवकीला एका खोलीत ठेवलं असतं, वसुदेवाला दुसऱ्या खोलीत ठेवलं असतं, प्रश्नच मिटला असता. पण ती भगवंताची लीला आहे. आणि त्यांना साखर दंडाने जपडून अगदी 12 पहाटे सभोवताली अशा स्थितीत ठेवल्यानंतर वेळ आली ती आणि भगवंत अवतरल्या. किती वर्षाचा होता? किती वर्षाचा होता? कीर्तनकार पण आहेत की नाही? रोज
अलंकार ते भाडा देवकी म्हणे बाळा मला लहान बालकाचं सुख उपभोगायचं आहे. लगेच लहान झाल्या वसुदेवाला आज्ञा केली नंदाच्या जगराला मदने गोकुळा मदने गोकुळा पण मला हे जागरण कसं करते. मग ती बाळमूर्ती म्हणते अरे मला उचलून तर घे. काय म्हणाली हा उचलला तुम्हाला ती अरे उलट कार्याचं कीर्तन करायला मजा येते. लगेच पुढं बोललं पाहिजे. उचलला तुम्हाला ती पायाची बंधने गळती शेष नारायणी होते म्हणा पाऊस पडतोय मुलीने वाट दिली. पहिल्यांदा त्याचा पदस्पर्श करण्याकरता उचंबळून आली. भगवंताला कळलं तिला पदस्पर्श केला की आपल्याला वाट मिळेल. आणि कुठे आले मग नंदाच्या घराला. तिथे यशोदेच्या पोटी माया जन्मली होती आणि का आल्या निद्रा पसरली होती. वसुदेवाने तिथं ठेवलं भगवंताला आणि ती माया घेऊन परत आल्याबरोबर इकडे आल्याबरोबर सगळं पुन्हा बंधन जखडलं. आणि भगवंत कुठे जन्मला आता कुठे जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला. काय आनंद झाला गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. वर्णन करता येत नाही गोकुळीचं सुख. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. बाळकृष्णानंद घरी आनंद झाला. गुडिया तोरणे करती कथा गाती गाण गाणे गोविंदे मन मोहिले. असा गोकुळीच्या सगळ्या लोकांना आनंद झाला. राजाला असा आनंद झाला. पण कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचरता अगदी भिन्न परिस्थिती आणि मथुरेमध्ये झालेली आहे. तो गेला पाहायला ती माया पडायला लागली. सगळे खडबडून जागे होऊन कंसाला बातमी कळल्यानंतर आला. त्या मायेला धरलं आपटणार डोळ्या सुटून गेली. अरे मोठा तुझं लागे वही जन्माला मजा आधी कनिष्ठो आणि सुखाने वाढत आहे. मग सतत सतत त्या कंसाला जळीस्थळी काष्ट. आता 2 दिवस कीर्तनकाराने कीर्तन केलं तेव्हा रात्र होती. आपली परिस्थिती बघा ना टेबल काय मिळाला तर बरं होईल. असं कंसाला नुसता खेळता बसलाय. काय करावं काय करावं काय करावं काय करावं. त्याने पण मांडला की जो कोणी कृष्णाला मारून येईल त्याला काय मागेल ते दान मी देईल. दक्षिणा देईल. दक्षिणा कोणाचा पॉईंट आहे माहिती. दक्षिणा कोणाचा आहे की नाही. दक्षिणा कोणाचा पॉईंट आहे.
हे ब्राह्मण आला सभेमध्ये विडा उचलला, मी आता आणतो म्हणे त्याला. काहीतरी लोकांना सगळं सांगतो, लोकांना असंच सांगत असतो सगळं, ज्याने लोकांचं वाटोळं होईल असं सगळं सांगत असतो. खरं हित कुणी केलेलं तर फक्त वारकरी संतांनी आपल्या समाजाचं हित केलंय एवढं लक्षात ठेवा. आणि वारकरी संतांनी समाजाचं हित करत होते म्हणून तर वारकरी संतांची त्यांच्या जीवनात फार 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 तुम्ही संत माया बाबा कृपा तुम्ही संत माया बाबा संतांवर टाका. संगत कोणाची करावी तर संतांची करावी. इथे आहे का तुला इकडे लावा, जिकडनं वायर तिकडनं लावा. पांडुरंगा मागितलं तर मिळतं. रात्री मागितले नाही काय? नाही मागितलं रात्री. रात्री मागितलं आपण पाहिजे होता असं. रामकृष्ण आहे अवतार म्हणून संतांवरील भार घालून निश्चिंत करायचं. घालून या भार मला विनंती आहे, चांगल्याची संगत मिळत नसेल तर एकटं राहा. एकटं राहण्यापेक्षा संतांच्या संगतीत राहा. महाबळ घटाने विडा उचलला जातो बघा. सगळं काही भविष्य असं मानतो की त्या बाळकृष्णाचा अंतच करून असं आला विषय घेऊन पंचांग घेऊन आणि अरे नंदा यशोदा काय म्हणे न बोलावता आलं तुमचं हित पाण्यासाठी. आणि इकडे बाळकृष्ण पाळण्यामध्ये गाढ झोपेचं सोंग केलं. गाढ झोपेचं सोंग केलं असं म्हणतात. झोपेचं सोंग केलेल्याला कधी उठवता येत नाही आणि जे झोपलेले आहेत त्यांना उठवता येतं. आज संतांच्या अभंगांचा आधार घेऊन जरा उठवायला किती उठतात ते मला बघायचं आहे. आणि सांगितलं बोलावलं सगळ्यांना, तुझी या पुत्रासे लागलेसे मूळ नक्षत्रावर आला म्हणाले आणि करील निर्मळ सर्वांचे. पुन्हा पंचांग पाहतो आणि सांगतो हा बालक फार फार विचित्र आहे बरं. लोभ धरून ठेवायसी ग्रासील सर्वांची एकदाची. कुणाला सांगतोय? यशोदेला आणि नंदाला. आणि ऐकतोय कोण? भगवंत ऐकतोय. आता यांनी घेऊन ठेवलेलं आहे का बामणाला हात लावायचा ब्रह्महत्या. मग देवांची हत्या मारली. त्याने स्वतः काही केलं नाही. त्या भाटाच्या पाठी कुणाला लावलं माहितीये? ऐकता काल्यासाठी पण ऐकत की नाही? ह्या निर्जीव वस्तू होत्या ना घरामध्ये देवाच्या, पाटा वरवंटा मुसळ भट पळायला लागला. त्या पाजा आल्या अडवल्या तरी पण पडतोय. मार मिळतोय तरी पण पडतोय. काय स्थिती झाली? जानवे तुटले पंचांग फाटले.
नाही तो झोपलाय मग मी जाते नंतर येते. त्याने ओळखलं नाही गिरायक लावून द्यायचं नाही त्याने लगेच आवडत जागा आहे आणि वगैरे. आणि मग मी घेतला आणि स्तनाला लावला. स्तनामध्ये काय बघून आणलं होतं पण भगवंताने त्यांना तुवा संगारिकाचे माने सायुज्य सौकुश दिला आपल्याकडे जे पेशाने स्तनपाने मारुवारी. भगवंताने तिला सायुज्य स्वरूप मुक्ती दिली. ही पुतना मुक्त झाली. मग जरा भगवंत मोठा झाला. 12 वाजायला आल्या पटकन मोठा केला पाहिजे. 1 वाजेपर्यंत मी मला सांगितलेलं आहे हो काही हे सगळं नेहमी ऐकता तुम्ही पण न ऐकले माझी खात्री 100% नाही 200%. मी जे सांगेन ना ते अजूनपर्यंत तुम्ही ऐकलेच नसणार. ऐकल्यावर तुम्हाला त्याची प्रचिती येईल. कशाचं कीर्तन आहे हे असो. मग तिने स्तनाला लावल्याबरोबर भगवंताने तिला सगळं पहिल्यांदा विष शोषलं, मग दूध शोषलं, मग रक्त शोषलं आणि मग पंचप्राण तळमळून मरण पावले. असं आणि आपल्या भगवंताने दुष्टांना सुद्धा मुक्ती दिलेली आहे. पुढे या संसाराला या जगाला त्यांचा त्रास नको म्हणून त्यांना जन्ममरणातून भगवंताने मोकळे केले. आता भगवंत मोठा झाला ना. किती मोठा झाला? जरा फिरायला लागला. सवंगडी जमवले सगळे. खेळ खेळायचा आहे तर सवंगडी पाहिजेत ना. खेळ खेळायचा आहे तर सवंगडी पाहिजेत की नाही. पण पाहतो तर काय गवळ्याची पोरे ताक पिरे. गवळ्याच्या पोरांना काय मिळायचं आणि दही कुठे जायचं. दही दूध जायचं मधुरेला आणि पोरांना अशी ताक पिराळे पोरं समाजात खूप काम करतील का. पण नाही. भगवंताने ठरवलं आता हे गडी आपले कसे बनले पाहिजे. सशक्त बनले पाहिजे. बघू कोण कोण येतात ते. मग भगवंताने हात दिले अभंगाचं पहिला केला. असतील तर घरी जरा कापून भाजी करू. हा सगळा प्रकार आहे. तो प्रथम कोणी थांबवला? कृष्णाने थांबवला. कोणी थांबवला पहिल्यांदा? कृष्णाने थांबवला. आणि कृष्णाने पहिला कारा केला. कसा जाऊन काय ऐका जरा. 4-5 प्रकार कार्याचे सांगेल. पहिला कारा आपण मित्र पाहतो जरा आपल्या स्टेटसचे म्हणजे आपल्या लेवलचे. हा लेवल तरी समजतं. स्टेटस पण ते लेवल पण ते असं पण समजतं आपल्यासारखं नाही का. गरीब कोण निवडतं का? बर तुम्हाला वाकडा असलेला मित्र चालेल का? बोबडा असलेला मित्र चालेल का? मैत्रीण चालेल का? तिला म्हणतं की माझ्या बाईक आहे की
ना काय समजत नाही. निवडेल का? पुढे 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 कुणी निवडले मित्र? या अशा समाजातल्या विविध समूहातील लोकांना एकत्र करणे म्हणजे सुद्धा काय आहे? गाला. काय आहे? पहिल्यांदा कोणी केला? गोपाल कृष्णाने केला. अनेक वेगळ्या प्रकारे केला आहे. आपण पाहणार आहोत. आज पण आपण सुद्धा हा कार्यक्रम करताना समाजातील सगळ्या बांधवांची आपण मदत घेतली पाहिजे. उच्च नीच काही खेडे बरोबर. हा खरा वारकरी गाणा आहे समजा. तर वारकरी म्हणून नाव सांगा. उच्च नीच काही नेणे यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यासी म्हणती नारी नर 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 यारे यारे लहान थोर यासी म्हणती नारी नर म्हणती नारी नर जे आपण म्हणतो ना त्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. या रे लहान थोर. आपण जर कुठला कार्यक्रम असला ना सत्य सांगायचं. पहिला जाहिराती गरिबाकडे नेऊन देता का श्रीमंताकडे? सत्य बोला. काय नाही सत्य बोले तरी फुटासाठी बोले आणि पुढे आपल्याकडे सत्तारी कोणाला लहान कोणाला बोलवणार? लहान. या रे या नंतर थोर. याती भरती हे अजून मराठी माणसाला कळालं. याती म्हणजे जाती. जाती म्हणजे काय? कुठल्याही भलत्याही जातीचा असू दे, कोणी धर्माचे ठेकेदार तुम्हाला शिवत नसू दे, तुम्हाला वाईट असू दे, आम्हा वारकऱ्यांकडे तो भेदभाव भगवंतानंतर पहिला सगळा जाती धर्माचा काळा कोणी केला असेल तर ते वारकरी धर्माच्या संतांनी वाळवंटात केलेला आहे. याती भरती कुठल्याही जातीचे आमच्याकडे भेदभाव नाही. अरे येडे लोक येडे खरंच येडे बरं का महाराज. छाती चोखपणे म्हणतो येडे का? म्हणताना म्हणतात भगवंताची सगळी लेकरं. बरोबर ना? म्हणताना काय म्हणतात? कोणाची लेकरं आहेत सगळी? भगवंताची. आणि एवढं म्हणून सुद्धा म्हणतात नाही तो हलक्या जातीचा आहे, तो वरच्या जातीचा आहे, तो उच्च आहे, तो नीच आहे. का तुम्हाला कळालं? भगवंताची लेकरे ना. अरे भगवंताची सगळे लेकरे असेल ना तर आपण सगळे बहीण भाऊ आहोत. इट इज द डिव्हाइन रिलेशनशिप बिटवीन अस. वी आर ब्रदर्स अँड सिस्टर्स. ही आपण समज घेतली पाहिजे. आणि अगोदर लहानांनाच ओरवलं. जगद्गुरूंचं थोरपण मध्ये मध्ये सांगणार. जगद्गुरूने काय म्हटलं? देव कुठे आणि संत कुठे? कुणाची सेवा करावी? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यासी म्हणे जो आपुले त्यासी म्हणे जो आपुले. तो दिलो धूळ खावा धूळ खावा.
जो रंगल्या गांधऱ्यांची सेवा करतो तो खरा देव आणि तोच खरा साधू आहे. रंगल्या गांधऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा आहे. लक्षात ठेवा. आपल्या श्रीकृष्णानं पाहिलं की आता हे मोठे झालेले आहेत, सहजपणे तर आई वडील काही देत नाही. माता भगिनीनो, आई वडिलांनो ऐका, मुलांचं लाड करा असं म्हणत नाही, पण त्यांना आवश्यक असेल तेवढे तर द्या. नाही दिलं तर काय करणार? काय केलं भगवान कृष्णाने? नाही मिळालं तर चोरी केली ना, हा घेतलं सगळ्या मुलांना. बरं त्याला चोरी आपल्या घरातलं खायचं मग त्याला चोरी म्हणायची का? हा आपल्याच घरातलं खायचं ना, सगळ्यांना घेतलं. चला देत नाही, कसे देत नाही ते? हा यार तरी यारे लागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल. खेळ खेळायचा होता आणि म्हणून या गड्यांना सशक्त बनवायचे होते. पण वाटत त्याची चोरी बघून नाही, वाटत त्याच्या घरी नाही जातो. भगवंत वाटेल त्याच्या घरी जा. आपलं घर पवित्र पाहिजे. भगवंत आपल्याकडे यावा असं वाटतो ना. आपलं घर तुम्ही म्हणाला आहे माझं 3 मजली फार सजवलेलं आहे, काय हे घर नाही, हे घर आहे. घर घर कोणतं आहे? देह. भगवंत सांगतात, जगद्गुरु सांगतात, इकडे तिकडे काय पाहता, देही असोनी देव. जगद्गुरु समजून घ्या, कुठे आहे देव खरा? आपल्या देहात आहे. जे आहे परी आणि जोडून या अशी तुझ्या घरचे नको ते 6 जण ठेवले आहे. त्यामुळे हा काही तुमच्या घरी येत नाही. नुसता विठ्ठलाचा जय जयकार तारा रात्रंदिवस का म्हणे घरी ना विठ्ठले तुमच्या देह मंदिरामध्ये जर भगवंत यावा असं वाटत असेल ना, कीर्तन ऐकताना कोण आलं कोण गेलं याच्याकडे ध्यान नसेल तर खरे तुम्ही ऋषी मुनी का खऱ्या अर्थाने तुम्ही कीर्तन ऐकता. एवढं ध्यान कीर्तनामध्ये पाहिजे म्हणून सांगितलं. तरी अवधान एक वेळ एवढं तल्लीन झालं पाहिजे. समाधी लागली पाहिजे आमच्या घरी जात नसेल तो, ऐराच्या घरी तो जायला नव्हता नाही. पण आम्ही म्हणतो आम्हाला हक्क आहे सुखे येतो घरा, तेवढा अधिकार पाहिजे. नाहीतर सगळं मंदिर विटाळले. जे खाय नाही ते जे ते जाऊ नाही ते जे पिऊ नाही ते म्हणून हिचा मोडावा पाय गड्या. वासना आहे, वासना आड काय वासना असं घ्या. कसे घर पाहुरी नवनीताचे या भक्तीचे. कुठे भगवंत चोरी करायचा? सगळ्यांच्या. आणि त्यांना सांगायचं तुम्ही पण तुमच्या घरी चोरी करा. सगळ्याकडे चोऱ्या व्हायला लागल्या. गौरणी उठायच्या, पहाती गौरणी आजी नंदाची या भोरे चोरी. कारण दुसरा चोर एवढा पटाही नाही. गेलं आणखी थोड्या आहेत, भरपूर आहे, पण वेगळं काला आपल्याला मांडायचा आहे. आणि हे तुम्ही काल्याच्या कीर्तनाला हे सगळं ऐकताच आहात. अगं यशोदे, अगं काय हे काय किती सहन करायचं? किती काल माझ्या घरी आला, रांगोळीवर फुंकला, आमच्या घरी आला, नवऱ्याची गाडी माझी यांचीच गाडी मारली. काय 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 करतो म्हणतो? अगं चेंडू म्हणे, तू चेंडू लपवलाय, चेंडू दे. काय नाना बहिणे आणि आम्हाला सांग आता काय करायचं? यशोदे गोकुळी राहावे, कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का? अरे येड्यात का तुम्ही? कारण सगळ्या मुलांचे आई वडील असेच म्हणतात, तो गाय नाही नाही आमचा बाळ्या करणारच नाही. नाही तुला माहिती आहे बाळ्या तुमच्याजवळ घरी तसं वागतो, बाहेर कसं वागतोय तुमच्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून माहिती करून घ्या. नाही ना म्हणतो असं नाही. लाल सगुण गुणाचे बाळ दिसले काय सांगा
भगवंताने आपल्याच घरची चोरी केली, डेऱ्यामध्ये बसला. त्या आईला पूर्ण हे दाखवायचा हो, तेव्हा तिची खात्री पडली. म्हणे कृष्णा तुझ्या घोड्याला बस झाली, कृष्णा तुझ्या घोड्या आता बस झाली, आता आपल्या गवळ्यांची शाळा शिक. काही असे आपले लोक आहेत ना, त्यांना शाळा शिकावे लागत नाही. जे 12 18 वगैरे आहेत ना, आता तुमचा मुलगा 2 महिने झाला, कमीत कमी 1000 मिळतात. हरिनाम के 3 गुण हर पै लागू खाने को मिष्टान और सिला वैकुंठ जा. असो मग सांगितलं आता तुझी शाळा. मग शाळेचं युनिफॉर्म दिला, घोंगडी दिली, काय दिली, खाद्यावरी कामावरी हा. आणि मग त्याने हातामध्ये अरे पेद्या हे वाकड्या बोबड्या या रे या, अरे पेद्या सुदामा चल रे. गायक नाही काय असं रानात गाई चालाया या सुदामा चल रे, रानात गाई चालाया अरे या सुदामा चल रे, रानात गाई चालाया अरे पेद्या सुदामा चल रे, रानात गाई भगवंत काय करायचं माहिती आहे. गाई गुरं लावायचं असेल यमुनेच्या तीरी आणि हे सगळे खेळ खेळत बसायचे. म्हणजे राजाचा मुलगा आहे हे भगवंताने पाहिलं नाही. आज तुम्ही पहा, ज्याला तुम्ही निवडून दिला राजा निवडून दिला, पहिल्या तारखेच्या घरी 17 गाई 5 वर्षात तोंड दाखवत असं सगळेच असतात. असोरी म्हणणार असो. तर राजाचा मुलगा होता, पण काय कारागिराचा समूह आहे. आता राजाचा मुलगा त्याच्या भाकरीवर शोधून आणि बाकीच्यांच्या घरी चटणी काय त्याचे असेल ते, पण काय कारा करायचा रानामध्ये जेव्हा पोचले ना की गोपाळकृष्ण काय करायचा, सगळ्यांच्या शिडोऱ्या याला म्हणायचं कारण. पुढल्या वर्षी लक्षात ठेवा, कार्याच्या दिवशी प्रत्येक घरीने घरून एक भाकरी आणायची. अग्नीपासून तयार झालेली असते. तृणा अग्नी वेळे समरस अग्नीमध्ये काही नाही तसं. आणि मग तो खरा सगळ्यांच्या घराचा अन्नाचा एक ध्यास, तो खरा कार्याचा प्रसाद आहे हे लक्षात ठेवा. भगवंतानी काळा केला द्वापार युगामध्ये. त्याच्यानंतर हजारो वर्षांनी काळा पृथ्वी सारवत केला. वारकरी संतांनी कुठे वाळवंट बर्वे नीट. तुम्ही म्हणाल का वाळवंट मंदिरामध्ये काढा येणार, तर काही आधुनिक माहिती पाहिजे. सांगतो तुम्हाला का वाळवंटामध्ये आले नामदेव. हिंदीमध्ये अभंग आहे नामदेवांचा, दीन दीन जात मोरी पंढरी के राया. बोला रे बोला ना. म्हणे आम्ही आता प्रबोधन करतो. भागवत आवडतच नाही. जरा संतांचं साहित्य पाठ करा ठेवा, मग ज्ञानाला तो करा म्हणा. नाही तर अधिकार समजले नाही तर काय अधिकार आहे. Oh
परंपरा पुणे आणि कलियुगामध्ये तर संत शिरोमणी नामदेवाने आणलेली आहे. असो, पण मी सांगत होतो फार वाटतच का हिंदीमध्ये हे बा सर्व सकल संत गाथा घरी ठेवा. फार बोलण्यामध्ये पावित्र्य आहे आणि आपलं बोलणं सहज दुसऱ्याला पटतं. नामदेवांचा अभंग ही नवीन त्यामुळे पडलाय ते राया ऐसा नाम धरणी काही बनाया तार बिना लेके नामा मंदिर में गया. म्हणून म्हणतो ना, कितीतरी आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तार बिना लेके नामा मंदिर में गया न पूजा करते बम्मन ने उसे बाहेर ढकाया. लिखित आहे. नामदेवाला मंदिराच्या बाहेर कोणी काढलं? बोलण्याची हिंमत नाही. मग नामदेवाने सरळ अरे वाळवंटा आणि मग तिथे वाळवंटामध्ये हा हरिनामाचा खिचडी काढा. सगळ्या धर्माचे एकमेव असा धर्म आहे पृथ्वी करावा वारकरी धर्म. तुम्हाला अजून सांगतो माहीत नसेल तर, अरे या वारकरी धर्माने आज या वर्तमान काळात 22 कीर्तनकार मुसलमान आहेत. माहिती आहे का? किती? 22 कीर्तनकार सर्व धर्माला सर्व जातीला आपलंसं करून घेणारा एकमेव धर्म कुठला असेल तर तो वारकरी समाज. आपल्याला त्याची महती माहिती नाही सगळ्यांचा आणि असावं बरं का. आपल्या देशाची आपल्या समाजाची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर समाजामध्ये बंधुभाव समाजामध्ये प्रेमभाव निर्माण केला पाहिजे. त्यालाच खरा धर्म म्हणायचा. खरा तो एकची धर्म जगाला जिंकता येतं. समजा आता आपल्यामध्ये सांग हा आपला दुश्मन आहे तो आपला दुश्मन आहे, पण वारकरी धर्म ज्यांना कळाला ना त्यांना कोणीही दुश्मन नाही. माऊलीचं आहे का हो? माऊली भगवंतापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. आता तुम्हाला अभंगाच्या सुरुवातीला सांगतो भगवंत येतो पण दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि साधूंचं रक्षण करण्यासाठी. पण भागवत वारकरी धर्म तसा नाही, माऊलीचा आहे का म्हणतात. तुम्ही म्हणा ना, बघा माहिती असेल तर जे खळांची रंगकटी दया सत्कार मेरती वाढो भूता परस्परे पडो महेंद्र जीवायसे. कुणाचा दादा महाराजांचा आहे, कुणाचा माऊलींचा. काय सांगते माऊली आपल्याला? खळांचा नाश नाही करायचा, त्या खळांची दुष्टबुद्धी घालवता आली पाहिजे. तर आपण संत कोणाही जीवाचा पूजनाचे. आणि बापा हो, इथे तरुण आहे,
तुम्हाला सांगतात ना धर्म खतरे में त्यांना सांगायचं आम्ही गीता वाचलेले भगवंता येईल धर्माचं रक्षण करेल. त्यातलं कुठला ऐका जे असं समाजाला चेतवता, समाजामध्ये दंगली होता, जाळपोळ होते, संपत्ती राष्ट्राची संपत्ती जळाली ठीक आहे हो, पण जीवितहानी झाली तर कोण भरून येणार. आणि तुम्हाला सांगतो मनामध्ये कोरून ठेवा, जे आपल्यामध्ये दंगली उसळण्याचं काम करतात त्यांची पोरं कधी दंगलीमध्ये दिसत येड्यानं जरा ऐका बरं का. धर्माचं रक्षण कोण करणार? देव करणार आहे. आणि आज आपल्याला 2 मुलं आहेत तरी नोकरी मिळत नाही. धर्माचे ठेकेदार म्हणतात 4-4 पोरं होऊ द्या. ऐकलं की नाही कधी बोला? किती पोरं होऊ द्या, कारण त्यांची संख्या वाढत चालली. अरे येड्यानं तुम्ही महाभारत वाचलेला आहे, एका बाजूला 100 किती, एका बाजूला कुणाचा विजय होतो? सत्याचा विजय होतो. आणि हे असे येडे सांगतात, त्या माहिती सगळे येडेच आहे, तिथं आपलं चालतं. लक्षात घ्या. आपण काय केलं पाहिजे? यासाठी वेगळा खेळ खेळला पाहिजे. तर हे गाई राखण्याचं काम कसं होईल? सोपं होईल. अभंगाचं सामील झाला पाहिजे. आणि जर तुम्ही त्याला नीच म्हणून हलक्या जातीचा म्हणून दूर ठेवलं तर तो तुमचं कार्य व्यवस्थितपणे पार पाडू देत नाही. लक्षात ठेव. कार्य सिद्धीस न्यायचं असेल तर हरेकाचा सहभाग त्याच्यामध्ये असायला पाहिजे. हे जाणलं प्रथम वारकरी संतांनी जाणलं. दुसरा एक काळ असा नाही. अरे ते म्हणतात देव आणि माणूस वेगळा नाही आहे. त्याने जीवाचा आणि शिवाचा एकत्र काळा पहिल्यांदा कुणी समजून सांगितला? वारकरी धर्माने समजून. येर म्हणतात नाही देव वेगळा आहे, त्याची अशी पूजा करायला लागते, त्याची पूजा करायला लागते. अरे देवाने तर सगळं दिलं. तुम्हाला कोणी दिलं? तुम्हाला ही सृष्टी कोणी दिली? तुम्हाला निसर्ग कोणी दिला? तुम्हाला फळफळावर कोणी दिली? तुम्हाला नद्या नाले कोणी दिल्या? तुम्हाला शुद्ध पाणी कोणी दिलं? हळद कोणी दिली? धान्य कोणी दिलं? आणि तेच घेऊन त्याच्याकडे जाता येणं म्हणते तुम्हाला. जे त्याने दिलंय ते नको आहे. देवाला काय पाहिजे बोला? आता तरी बोला. देवाला काय पाहिजे? तुमच्याकडचा काय पाहिजे? तुमच्या मनीचा भाव. हा भावे देव नकळे निसर्ग. रोज हरिपाठामध्ये बोलतो आम्ही, पण मतीला सांगतच नाही कोण. भावाचा भुतेला हरी. लक्षात ठेवा. त्याला काही हे चालत नाही. खातो का तो खातो का? म्हणून शब्द अर्थ असा आहे नैवेद्य दाखवायचं. काय म्हणतो आपण? नैवेद्य नुसतं पाहून तो संतुष्ट होतो. मनीचा भाव आपल्याला भावबळे आकडे हे रविनाळे करतळी आवळे. देवाची पूजा करायला गेल्यानंतर आपण मनाने कसे पाहिजे? शुद्ध पाहिजे. नंतर लाख रुपयाचा यज्ञ करा ना, हजाराचा अभिषेक घाला ना. शुद्ध नाही तुझी भावना देव आहे.
आहे. आपण तीर्थाला जातो, जगद्गुरू म्हणतात तीर्थाचे जावणी काय तुवा केले, चर्म प्रक्षाळले वरी वरी अंतरीची शुद्ध कासे आणि झाले गोष्टी केले आपण तीर्थाला जाऊ जाऊ. जगद्गुरू आले पुढे, मला आठवते तसे सांगतो. जगद्गुरू म्हणतात का तीर्थाला जा, आज तीर्थाला जाऊन काय म्हणे, काय आहे तीर्थाला, काय सांगितलं जगद्गुरूने, तीर्थे धोंडा पाणी, तीर्थे धोंडा पाणी, तीर्थे धोंडा पाणी, तीर्थे धोंडा विठ्ठलाची. आणि जे इकडे तिकडे फिरतात ना त्यांना देव खरा कुठे आहे कळाले आज नाही. माय बाप केवळ, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, निघाला. पण तिथे आश्रमात पाहिला कोकट ऋषींचा चमत्कार पाहिला की लोकांची पापे धुवून मलिन झालेल्या गंगा नद्या पवित्र व्हायला कुठे यायचं त्या आश्रमात. काय असं थोर आहे पाहतो तर ते कुकुटमणी कशामध्ये अडकलेले, आई वडिलांची सेवा. सत्पुंडलीकडे विचारलं, त्या सगळ्या गंगा पुण्यवान होतात, पवित्र होतात, कशाचा चमत्कार, हेच म्हणे, दुसरं काही करत नाही. घेतला आई वडिलांना, गंगेच्या काठी आलं, आपल्या भीमेच्या काठी आल्या ना, आईवडिलांची सेवा करत आहे. कोण आला? देव. आणि पुंडलिकाने काय केलं देवाला? काय कृपा केला कोणासाठी? आई बापाची. अरे त्याने 28 युग कोणासाठी ठेवलं विठ्ठलाला? कोणासाठी? आपल्यासाठी ठेवलंय. म्हणून पंढरीशी सारे आल्यानो संसार ज्ञानाचा सोयरा पांडुरंग. आणि तुला खरंच काला पायाचा असेल ना तर पंढरपूरला उठावटी अभिमान जायचे. माणसाचा अभिमान गेला पाहिजे. कुठे जातो? पंढरीला. सगळा गरीब श्रीमंत सगळा गळून जातो एकाच लाईनला सगळे. बरं का? उठावटी अभिमान जायचे स्थळ कोणते या पंढरी सगळे काळा पांढर. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे काला कोठे आभेद देखील. अजून सुद्धा आपले साधू संत पुढे पुढे महाराज काला करतात, पण सगळ्यांना सामावून घेत नाही. अहो एक महाराज दुसऱ्या महाराज कीर्तनाला जात नाही. म्हणजे सांगायला आम्हालाच लाज वाटते. काय काय सत्य, पण आता सत्य बोलायला पाहिजे. बरं का? असा सगळा आहे. तुका म्हणे काला कोठे आहे देखील ते या पंढरी सगळे काळा बाजार बोकडे. आणि भगवंताने काळा केला यमुनेच्या तिने. सगळ्या गोरगरीब सगळ्यांना जवळ घेऊन बसायचा. आज आपल्या पंक्तीला तो एक जण बसत नाही, बाकी सगळं बसतो. त्याचं नाव पुन्हा पुन्हा घे नाही, कारण तुकोबाने सांगितलंय पुण्यवंत भावे घेता सज्जनांची. हे पहा, जे याचं नामक आहे ना काल्याचं
कांद्या भार पोटी पण मला जेव्हा तिकडनं मेसेज येईल तेव्हा जय हरी विठ्ठल होईल आणि 2 घास जास्त तेव्हा जातात जराशी भूक लागलीच पाहिजे ना असो पण गल्ली काळाचा भूक निघून जाईल तो गंगीच्या तेलावर काळा केला बरं का आणि गड्यांना सशक्त बनवलं पण काही जण भ्यायचे आणि आज पण आहेत ना काही जण भ्यायचे मग भगवान श्रीकृष्ण काय करायचा जो घेईल ना त्याला खेळामध्ये घेत नसेल हे जा तू त्या गाडी तिकडे गेले त्यामुळं काय सांगायचं भेटायला काय सांगायचं तू गुरु बनण्याचं काम कर अभंगाचं गपियाच्या मोहरा काढ्या गपियाच्या मोहरा काढ्या गपियाच्या मोहरा काढ्या गपियाच्या मोहरा पण ज्यांचा अगदी मनापासून असा निर्धार झालेला असतो काही कार्य आपलं नाही काही ना वाटतं कार्य मी करतो नाही रे बाबा तू करत नाही त्याच्या पाळीला का अशा बाळाला चिपकलेले असतात त्या पाळीला काय वाटतं जाऊ का सगळं घर मी अशा आहेत पाली समाजामध्ये त्यांना वाटतं मीच सगळं नाही घाबऱ्यांच्या मोडा काढ्या नको असं म्हणतात की भित्र्या मित्रापेक्षा देखा शत्रू परवडतं असं म्हणतात जगद्गुरू म्हणतात जे घाबरतात ना त्यांना जाऊ दे कसं होणार नाही कालाचं पाहुणा कसं होणार नाही सत्ता आता मला चांगलं ऐकायला लागलं म्हणे बाबा आम्ही सगळं तरुणांच्या हातात अरे फार छान इथला कालापडाच्या हातात आलेला सगळा समारंभ तरुणांसाठी काय होता तरुण रक्त आलं पाहिजे देशाला गरज कोणाची आहे तरुण रक्ताची आहे छत्रपतींच्या मावळ्यांची आहे हजारो वर्षानंतर काळा संतांनी केला मग त्याच्यानंतर काला आपल्या छत्रपती शिवरायाने केलं तर तुम्ही म्हणा कुठं काला केलं बोला छत्रपती शिवाजी महाराज हे पहा असा एक समाज ज्याचा स्पर्श घेत नव्हते पण आपल्या छत्रपतींनी त्या समाजाला सुद्धा सैन्यामध्ये सहभागी करून घेतलं भेदभाव आश्चर्य म्हणजे मुसलमान सैनिक किती टक्के शिवरायांच्या सैन्यामध्ये तरुणांनी बोला शिवरायांच्या सैन्यामध्ये किती टक्के मुसलमान होते अरे बोला इकडे तरी जाऊ द्या गर्जना करा बोला छत्रपती शिवाजी महाराज जय करताना छत्रपतींचा सत्य इतिहास आपल्याला समजला पाहिजे 29% मुसलमान सैनिक कुणाच्या सैन्यामध्ये शिवरायांच्या आणि महाराजांना जे कधी शस्त्र हाती मिळालं नव्हतं शस्त्र हाती मिळाल्यानंतर महाराजांच्या सैन्यामध्ये महार खंडणीने सुद्धा पराक्रम गाजवला 1818 1 मे 1818 पेशवाईचा निस्तरावर पाचशे महाराणी केलेला आहे हे सत्य इतिहास आपल्याला कळू दे नाही लक्षात ठेवा छत्रपतींनी काला केला सगळ्या समाजाला सैन्याचं आणि बहार केलं शस्त्र बहार केलं पगार चालू केला त्याच्यानंतर काळा जो केलेला आहे आपल्याला इशारा आलेला आहे
एक वेळ आम्हीच भजन करतो का तुम्ही सुद्धा भजन करणार? करा, टाळी वाजवायची, भजन करायचं. हा, विठोबा रघुमा, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, पाटील गेला झालो करा. विठोबाचं भजन घेतलेलं आहे, थोडा सावधी आहे. ते म्हणाले घाबरण्याचे लोक आपल्याला नको आहे, म्हणून आपल्या भगवान कृष्णाने काला करताना सवंगडी निवडली. चांगले सवंगडी निवडायचे तर आपण हाती घेतलेलं काम शिवरायांचे सवंगडी कसं होतं बरं का? सवंगडी म्हणजे प्रतिशिवाजी होते, प्रतिशिवाजीपेक्षाही शिवूर असे. पण त्यांनी राज्यपद नाही घेतलं, त्याने मानलं की सगळ्या जनतेचं हित पाळणारा आपला एकच राजा आहे. शेतकऱ्याचं सुद्धा हित पाहिलं. कशाने तिने शेतकऱ्याचं हित पाहिलं अजून कुठल्या कीर्तनकार्याने तुम्हाला सांगितलं नाही. त्या अभ्यर्थनाचा पत्र काढला, शाहिस्तेकरांची डोकं तोडली, ती सुभेदारची सून, याच्या पलीकडे शिवकीर्तन कोणाला येईल. 8 दिवस जरी ते मला बोलवलं, दर दिवशी वेगळं कीर्तन शिवरायांवर करून दाखवू शकतो. 1 पैसाही घेणार नाही. तुमची ताकद असेल तर लावा. विठ्ठल छत्रपतींनी मी तुम्हाला सांगितलं, काला केला संतांनी सगळ्यांना एकत्र घेतले. हरिनामाचा खिचडी प्रेमे मोहिला साधने. काल्याचा प्रसाद कसा घ्यायचा हे आपण सांगणार आहोत. माझं काही नाही, कुणाचे तोंड बोलतोय मी, जे काही प्रमाण येतो ती कोणाची घेतोय मी, संतांची. हा संतांचा एक पण आहे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराम माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर
वस्तू आहे जी लोखंडाला लावल्यानंतर काय होते? कोणतं ती वस्तू? परीस. परीस महत्वाचं की लोखंड महत्वाचं? काय महत्वाचं आहे? परीस. काय महत्वाचं आहे? परिसाच्या सानिध्यात लोखंड आला तर काय होतं? ऐकलंय? परिसाच्या सानिध्यात महत्वाचा कोण आहे? परीस महत्वाचा आहे. लोखंडाला महत्व नाही. मनुष्य आणि देव महत्वाचा कोण आहे? देव. कोण आहे? देव आहे. देवाच्या सानिध्यावर देवाचं सानिध्य लाभलं ना, अरे सगळे गोपाळ भगवंतासारखे झाले हो. तेव्हा पाहावसी गेलो तेव्हा तेथे देवाची होणे ठेव. भगवंताच्या सानिध्यात मनुष्य आला तर मनुष्याचा स्वभाव बदलून जातो. देवाचं बदलेल का काय? आपल्याला तो एका म्हणतात आणि आपण येडे ऐकतो. तो माणूस मंदिरात गेला, देव गाठला, अरे येडे तुम्ही. देवावर परिणाम होईल माणसाचा. काय येणार देव कळाला? तरुणांनो ऐका काय सांगताय, ऐका. असं कीर्तन पुन्हा ऐकायला भेटणार नाही. धाव घाली विठो आता चालू तिको मंद बडवे मध मारी द्यायचा. काय केला अपराध विठोबाचा हार तुझ्या. आणि पुढे असं आहे, माझ्यावर कशाचा आरोप केलेला आहे? शिव्या देवणी म्हणती महाराज. देव बाटेल का? बोला रे तरुणांनो, देव बाटेल का? देव बाटणार नाही. ही सगळ्यात अपूर्व अशी शक्ती आहे. माणसावरतीचा परिणाम होईल, माणसाचा त्याच्यावर होऊ शकत नाही. आणि आपण ऐकत अतिशय घृणास्पद गोष्ट घडतात. सुशील कुमार शिंदे कोणत्या जातीचे? ज्यांनी माहिती असेल त्यांना सांगा. आणि आपल्याकडे रिवाज आहे, जो मुख्यमंत्री असेल त्याने अभिषेक घालायचा असतो. त्यावर्षी काय झालं? सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना पंढरीला पहिला पूजेचा मान त्यांना मिळाला. आणि सुशील कुमार शिंदे जसे पूजा करून निघून गेले तसे तिथल्या येळपटाने पुन्हा त्या पंढरीच्या पांडुरंगाला अभिषेक घातला. का म्हणे? तर देव पटतं का काही? मी म्हटलं होतं ना, असं चिंतन कोणी मांडणार तुम्हाला आणखी येडे बनवणार. तुम्हाला आणखी त्यांना म्हणा, अरे देव तुम्हालाच कळाला नाही. देवाची शक्ती महान आहे. त्याच्या सानिध्यात मनुष्य आला तर मनुष्य उज्ज्वल होऊन जाईल, पण देवावर परिणाम होणार नाही. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरूंनी सांगतायत की देवापाशी मिटाळशी नाही. अभंगाचं शेवट
वारकरी धर्म म्हणून मिळते, हिंदू धर्म म्हणून मिळते, सनातन धर्म म्हणून मिळते का ओबीसी म्हणून मिळते? तरुणाने उत्तर द्या. ओबीसी म्हणून. काय म्हणून मिळते? ओबीसी म्हणून. ओबीसी म्हणून स्वातंत्र्यानंतर खरा काना केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय केलं? अनेक जातीमध्ये विभागलेले, कुणाचा कुणाला थान पत्ता नाही. आपल्या ओबीसी मध्ये 3743 जाती एकत्र कोणी आणल्या? बाबा साहेबांनी. आणि सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज आरक्षणाचं किती खळबळ माजलेली आहे. खळबळ माजणारे वेगळे, भांडणं निर्माण करणारे वेगळे. त्यांना समाजामध्ये कधीही शांतता नको आहे. समाजामध्ये शांतता आली, समाज प्रबोधित झाला तर ह्यांची सत्ता टिकत. आणि सत्ता टिकवायचं असेल तर समाजामध्ये भांडण होतं. हे तरुणांनो, जागतिक तिसरं युद्ध सुरू झालं, याचं कारण शोधून काढा. बघा, गुगलवर जाऊन बघा काय ते. करोनाची लाट कशी आली ते बघा. अंधारात राहू नका, तुमच्यासाठी गुगल ओपन आहे. सगळं काही आपल्याला ज्ञान मिळतं. म्हणून आज आपल्याला ओबीसी म्हणून नोकरी मिळवायची असेल, आपलं आरक्षण टिकवायचं असेल, आरक्षण टिकवायचं असेल तर पहिल्यांदा संविधान टिकवलं पाहिजे आणि त्यासाठी लढा दिला पाहिजे. तरुणांनो, बरोबर आहे का चुका आहे? बोला. हे कीर्तनात तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार. कीर्तनकाराला विनंती करायची, बाबा आत्ताची जे काही समस्या आहेत त्याच्यावर थोडं फार तरी बोल, तर प्रबोधन होईल. असो, झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी. आणि मी वर्षातून 2दा-3दा असं कीर्तन प्रशिक्षण शिबिर घेत असतो. ओळख कुठली आहे तुम्हाला? किती पदं आहे? देश पातळीवर आहे, महाराष्ट्र पातळीवर आहे. पण तेवढ्यातून वेळ काढून येतोय. आज आपलं तुकोबांची भूमी, ज्या तुकोबांचा आपण उत्सव साजरा करत आहे, त्या तुकोबांच्या तपोभूमी, भांडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोराडेश्वर डोंगर हे फोडायला घेतले. मग ह्या जर आपला ठेवा गेला तर पुढे आपण काय करणार? म्हणून ते वाचवण्यासाठी घोराडेश्वरावरून दिंडी पुढे निघालेली आहे, मुंबईला निघालेली आहे. माहिती आहे की नाही? माहिती नसणार. आणि त्या दिल्लीचं पनवेल तालुक्यातलं सगळं नियोजन माझ्याकडे असून सुद्धा मी इकडे आलो. कारण का? समाज निद्रिस्त आहे, त्याला जागं केलं. जे जे आपणासी धावे ते सगळा सांगावे आणि शून्य करून सोडावे सकळ जन. झालेली सेवा तुम्हा सगळ्यांच्या चरणी अर्पित. इथे सेवेला पूर्ण मारा. जय विठ्ठल. I
ओले देगा ओले देगा कोई वाले कोई करे दोगी वाले कोई करे तुमने वाले कोई करे दोगी वाले कोई करे सुख बसरो निगड़े सुख बसरो निगड़े सुख बसरो निगड़े सुख बसरो काला कसा खायचा आपण आपल्या हाताने खायचा नाही. कंठी धरला कृष्ण काला एका वेगा वैकुंठिका संग्रम बाहुरी नाम हारिका उत्तम लोकाला काला एका वेगा तुका म्हणे भूमंडळे तुका म्हणे Hare
जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल, जय हरी। कोणी जागेवरनं उठू नका। या ठिकाणी आज या सतत 2.5 दिवसाच्या चालू असलेल्या नाम यज्ञामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी जी नामाची, धर्माची आणि पांडुरंग परमात्म्याच्या एका विशाल अशा परमात्म्याच्या नावाची या ठिकाणी आहुती दिली आहे. आणि या सर्व धर्ममंडळामध्ये आपण सर्व एकत्र येऊन हा हरिनामाचा कालश्रवण केलेला आहे. आज या ठिकाणी हरिभक्त नारायण दादा महाराज पाटील पनवेलकर, खरं तर सांगायचं आता